हॅलो एव्हरीवन, आज आपला मेहंदी क्लास स्टार्ट होतो आहे. महाले मेहंदी क्लासेस ज्याबद्दल मी तुम्हाला एवढे दिवस सांगत होते की क्लास स्टार्ट होणार आहे, ते स्टार्ट होणार आहे. ठीक आहे, तर स्टार्ट झालेला आहे आज महाले मेहंदी क्लासेस. आपल्याला टॉपिक टाकायचं आहे. इथं टॉपिक टाकल्यानंतर आपला डे 1 आहे, तर डे 1ची बी टॉपिक आपण इथं टाकूया. सिलेबस अनुसार सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक असतो लाईन. ठीक आहे, कोणतीही गोष्टी स्टार्ट करायला आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक असतो लाईनची प्रॅक्टिस करणं. ठीक आहे, तर लाईन कशी प्रॅक्टिस करायची ते इथं मी व्यवस्थित सांगून देते. आपल्याला स्केल लागेल, एक प्लेन पेपर लागेल ज्याच्यावर आपण प्रॅक्टिस करणार आहे. तुम्ही बुक घेणार असाल तर बुक घेऊ शकतात. जर तुम्हाला पेपर अरेंज करायचे असेल तर तुम्ही पेपरवर पण करू शकता. ठीक आहे, ते स्केलने आपण इथं बॉक्स काढणार आहे. इथं बॉक्समध्ये प्रॉपरली आपल्याला लाईन्स काढायचे आहे. लाईन्स व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचे आहे हां, आणि ह्या बॉक्समध्ये आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, या प्रकारे आपल्याला प्रॅक्टिस करायचे आहे. बॉक्सेस बघा मी कसे रेडी करते, तसे तुम्ही पण रेडी करून घ्या. ठीक आहे, फर्स्टली आपल्याला पेन्सिलनी प्रॅक्टिस करायची आहे, देन कोननी. ठीक आहे, तर पेन्सिलनी पहिले आपल्याला लाईन काढायची. हळूहळू आपल्याला सरळ लाईन काढायची पेन्सिलने, बिना स्केलच्या. ठीक आहे, स्केलला यूज नाही करायचे आहे. ठीक आहे, हातांनी काढायची आपल्याला. ओके, हळूहळू काढून घ्या. असंच पूर्ण बॉक्समध्ये लाईनची प्रॅक्टिस तुम्हाला इथं करायची आहे. ठीक आहे, पूर्ण व्यवस्थित काढा. ठीक आहे, तुम्ही पण काढा आणि तुम्हाला शेअर करायचे असतील व्हिडिओ तर मला व्हॉट्सअपला शेअर करा. व्हिडिओ काढून किंवा फोटो काढून की आम्ही इथली प्रॅक्टिस केलेली आहे. ठीक आहे, ओके, तर ह्या प्रकारे आपण लाईन इथं काढलेले आहे. आपण नेक्स्ट आता कोननी काढणार आहे. ठीक आहे, तो कोन रेडी ठेव जा स्वतःजवळ. आता कोनने आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, मी नॉर्मल डायकोन यूज करते सध्या. मी कोन मेकिंग पण शिकवणार आहे तुम्हाला की कोन कसे घरी आपण बनवू शकतो. स्टार्टिंग कशी करायची बघा, लाईनला उचलायचं. असं आता सध्या प्रॅक्टिस करता येतं, तुम्ही ठेवून पण करू शकता, पण सध्या तरी प्रॅक्टिस अशी करायची की आपण उचलून लाईन ड्रॉ करायची. हे बघा, कोनला उचलून शेवटपर्यंत असं सोडायचं नाही. ठीक आहे, ह्या प्रकारे आपल्याला कोननी लाईनची प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, हे झाले लाईन्स. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, लाईनशिवाय कोणतीही मेहंदीची सुरुवात होत नाही. ठीक आहे, आता बॉर्ड लाईन कशी बनते ते आपण शिकवणार आहे. 2 लाईन ड्रॉ करायची आहे, त्याला फिल करायची. ठीक आहे, तर हे पेन्सिलने तर खूप जड जातं कारण आपण पेन्सिलने ड्रॉ करतो आहे. तर लाईन अशा डार्क काढायच्या पेन्सिलने जेव्हा काढत असले तर. आता कोननी काढायचे तर खूपकडे बघितलं आहे मी की असे 2 लाईन ड्रॉ करून मग त्याच्यामध्ये भरतात, तर असं नाही भरायचं. ठीक आहे, हे खूप म्हणजे डिफिकल्ट पण आहे आणि खूप विचित्र दिसतं, फिनिशिंग नाही येत मेहंदीची. तर लाईन कशी ड्रॉ करायची बघा, पहिले 3 लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला जवळजवळ, आणि जे 2 लाईन आपण ड्रॉ करणार आहे ना आता, त्याच्यामध्ये कोनला दाबून प्रेस करून अशी फिल करायची राहते. त्याच्याने खूप छान फिनिशिंग येते. ठीक आहे, या प्रकारे तुम्हाला लाईन ड्रॉ करायची. तर हे झाली लाईनची प्रॅक्टिस. ठीक आहे, ह्या लाईनची प्रॅक्टिस तुम्हाला खूप वेळा करायची. ओके, तर लक्षात ठेवा. आता कोणकोणते लाईन्स येतात, स्ट्रेट लाईन. हे बघा, काढते मी स्ट्रेट लाईन, स्लिपिंग लाईन, स्लॅटिंग लाईन अँड अगेन स्लॅटिंग लाईन, म्हणजे आडव्या लाईन राहतात. ठीक आहे, तर यांचे नावं लिहून घेऊ आपण. स्ट्रेट लाईन आहे, स्लिपिंग लाईन आहे, स्लॅटिंग लाईन आहे. ठीक आहे, आता यांना प्रॅक्टिस कशी करायची, एक बॉक्स काढायचे आपल्याला. ज्या बी बुकमध्ये पेपरमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करणार आहोत ना, तिथं असे बॉक्स काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ह्या लाईनिंगची प्रॅक्टिस, पहिले स्लिपिंगची केली, मग स्ट्रेटची करायची, है ना. असेच बॉक्स अगेन अँड अगेन काढून ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, या प्रकारे. ओके, हळूहळू व्यवस्थित येईल तुम्हाला, पण प्रॅक्टिस महत्त्वाची आहे स्टार्टिंगमध्ये. ह्या लाईन मी लाईन का देते, कारण हे महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर आपण हम शिकणार आहे पुढच्या क्लासमध्ये. आता नाही शिकवणार आहे, हम शिकवणार आहे पुढच्या क्लासमध्ये.
याच्यानंतर 2-3 लाईन्स अजून येतात, जसं की झिगझॅग, वेवी अँड स्मॉल वेवी. ठीक आहे. ते ह्या प्रकारे आपल्याला हे लाईन्स बी शिकायचे. ठीक आहे. पुढे जाऊन याची बी प्रॅक्टिस तुम्हाला बॉक्समध्येच करायची. ठीक आहे. जसे मी वर बॉक्स काढले तसं. ठीक आहे. आता कोननी पण बघून घ्या झिगझॅग आणि वेवी कसे काढायचे. ठीक आहे. बघा मी दाखवते तुम्हाला. झिगझॅग, वेवी आणि स्मॉल वेवी, आणि एक नॉर्मल डॉटेड लाईन राहते ते पण शिकवणार आहे मी पुढे. ह्या सगळ्यांची प्रॅक्टिस नीट करा. हे खूप महत्त्वाचे. लाईन आत्ता महत्त्वाची, नंतर मग तुम्हाला पुढच्या क्लासमध्ये शिकवेल मी. ठीक आहे. थँक्यू सो मच. आता सध्यासाठी आणि हे एक्झाम्पल बघून घ्या. ह्या अशा प्रॅक्टिस करायचे. कोणनी जर तुम्हाला करायचे असेल पहिले तर पेन्सिलने रफ करून बघ जा, त्याच्यानंतर तुम्हाला कोणनी करायचं. ठीक आहे. ह्या प्रकारे तुम्हाला करता. फर्स्ट ऑफ ऑल बघून घ्या. पहिले लाईन, सेकंड ये, मग ते. ठीक आहे. हे बघा ह्या प्रकारे आपल्याला प्रॅक्टिस करायची. आजसाठी थँक्यू सो मच. आणि नेक्स्ट क्लासची व्हिडिओ बी मी असेच टाकणार आहे रेकॉर्ड करून. जर काही विचारायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करून मला विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच. हे बघून घे जा आणि करून घे जा. ठीक आहे. बाय बाय.